तर भीमाशंकर साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटांमध्ये जोरदार राडा झालेला आहे। मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। दिलीप वळसे पाटलांसमोरच हा प्रकार झाला। वळसे पाटलांनी मध्यस्थी केल्यानंतरही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि त्यानंतर पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागली। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। नाझिम, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडल्याचं चित्र आपण यावेळेला प्रेक्षकांना दाखवतोय, काय नेमकं त्या ठिकाणी घडलं? दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतच पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील जो वळसे पाटलांचा मतदारसंघ आहे तिथंच भीमाशंकर साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा होती। मात्र तिथंच त्यांच्या विरोधात उभं ठाकलेले शरद पवार गटाचे देवदत्त निकम हे त्या ठिकाणी आले आणि दोन्ही बाजूनी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झाली। सुरुवातीला आम्हाला पुढे बसू दिलं जात नाही हे कारण पुढे करण्यात आलं आणि दोन्ही गटाचे समर्थक जे आहेत ते एकमेकात भिडले। वळसे पाटलांच्या समोरच हा सगळा गोंधळ सुरू होता। वळसे पाटलांनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले, परंतु नको त्या कारणावरून हा वाद जो आहे तो सारखा रंगत राहिला। जवळपास 1.5 ते 2 तास वेगवेगळ्या मुद्द्यांवरून हे सगळे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडत होते। अगदी खुर्च्या हातावरती घेतल्या, खुर्च्यांवरती उभं राहून एकमेकांना हिनवण्याचे प्रयत्न या ठिकाणी झाले। देवदत्त निकम मंचावरती जात होते तर तिथं अजित पवार गटाच्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं। शेवटी पोलिसांनी देवदत्त निकमांना या ठिकाणी बाहेर काढले आणि मग देवदत्त निकमांनी या ठिकाणी वेगवेगळे आरोप या ठिकाणी केलेले आहेत। गुंडांना घेऊन या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते या ठिकाणी आले होते, आम्हाला त्यांनी बैठकीत बसू दिलं नाही असा आरोप देवदत्त निकमांनी केला। त्याच्यावरती पलटवार जो आहे तो अजित पवार गटाने केलेला आहे की देशातलं हे एक नामांकित सर्वोत्तम जे आहे भीमाशंकर साखर कारखाना आहे आणि याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजकारण करण्यात आलं आणि असे आरोप जे आहेत ते फेटाळण्यात आले, पलटवार करण्यात आलं। तर अजित पवार गट आणि शरद पवार गट या निमित्तानं भिडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। धन्यवाद नाझिम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।